आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मला लग्नासाठी बघायला मुलगा आला होता घरी, मला स्थळ आलं होतं आणि हेच होऊ नये म्हणून मी तुला किती सांगत होते की आपण घरच्यांना सांगूया, पण नाही, सतत काहीतरी कारण देऊन तू थांबत होता। आता तुझं प्रमोशन झालंय, आता तरी सांगूयात का माझ्या घरी? नाहीतर माझ्या घरचे त्या मुलाबरोबर लग्न लावून देतील। अरे असं कसं लावून देतील आणि मी बरं ते होऊन देईन? तोच तर प्रॉब्लेम आहे ना, तू काही होऊच देत नाहीयेस, तर इतकं लाईटली घेऊ नकोस हा, नाहीतर मजा मस्करी मध्ये एक दिवस मी दुसऱ्या कोणाच्या तरी गळ्यात हार घालताना दिसेल। आणि मी काय तेव्हा तुझ्या लग्नात वाढपी म्हणून येऊ का? आपण वेळीच जर घरच्यांना नाही सांगितलं ना तर तो दिवस पण दूर नाहीये रो। यार अडी, आता कुठे मला प्रमोशन मिळालंय? मग आपण एन्जॉय करूयात ना। आपण एक काम करू, चल लॉंग ड्राईव्हला जाऊ। चल रो, हे काय सतत तुझं? आर यू इन्सेन? आपण सतत हे एन्जॉय करत राहिलो ना तर सिरियस कधी होणार आहेस लाईफ मध्ये तू? बस झालं, बस झालं। नाउ इट्स हाय टाइम आणि आय थिंक आय शुड टॉक टू पिंट्या दादा ॲज सून ॲज पॉसिबल। इनफॅक्ट आज पिंट्या दादा माझ्याशी बोलायलाही आला होता, माझा मूड नव्हता म्हणून मी बोलले नाही, पण आय शुड टॉक टू हिम। रो, ज्या दिवशी त्याला आपल्या दोघांबद्दल कळेल ना तो नेक्स्ट डे आपलं लग्न लावून देईल। पण रोहन, तू प्लीज सिरियसली घे हा, माझा हा लग्नाचा मॅटर खूप सिरियस आहे घरी। असं असेल तर ऑन अ सिरियस नोट, मीही नंदूताईशी बोल्या। तुला माहिती ना नंदूताई मला किती सपोर्ट करते, आणि आज मी जे काही माझ्या आयुष्यात थोडं कमवलंय ना ते नंदूताईचं माझ्या आयुष्यात असल्यामुळे ती पण माझ्या सुखासाठी काहीही करू शकते। तुला माहिती आहे अडी, नंदूताईला ना तू खूप आवडशील, अँड आय एम शुअर तुलाही नंदूताई खूप आवडेल। इंटरेस्टिंग, मला तुझ्या नंदूताईला भेटायचंय, पण त्याआधी आय शुड टॉक टू पिंट्या दादा। हो तू बोल पिंट्या दादाशी, पण तुला माझी अट माहिती आहे ना? ए हॅलो, कसली अट? तुझी अट बीट कट करा। अरे मला माझ्या पद्धतीने बोलू दे त्याच्याशी, चालणार असेल तर सांग, नाहीतर मी हो बोलेन त्या मुलाला। ठीक आहे, मग मी पण माझा तो वेटरचा टेस्ट शिवायला टाकतो। आयडी यार, You know I love you so much. लव्ह यू टू आयडी। रडू नकोस। And congratulations on your promotion. Sorry, मगाशी जरा कोल्ड रिॲक्ट झाले ना। ओके, आता तरी पेढा खाशील? Of course. हा कमिशनर साहेब, काय झालं काम? अरे थँक्यू सो मच। नाही, खरं तर हे काहीही घडलं नसतं ना तर मलाही बरंच वाटलं असतं, पण काही माणसं असतात ना अशी जी तुमच्या आयुष्यात तुम्हाला त्रास द्यायलाच येतात, त्यांना धडा शिकवणं गरजेचं आहे ना, म्हणून हे सगळं। नाही पण सॉरी, मी तुम्हाला फोन करून त्रास दिला। थँक्यू सर, थँक्यू। काकू, एक मिनिट बोलू प्लीज। मी ऐकलंय सगळं, आता मला तुला उशीर का झाला हे परत परत सांगू नको प्लीज। नाही, मी त्याच्याबद्दल बोलत नाहीये काकू, आणि मी त्याबद्दल किती वेळा सॉरी म्हटलं ना तरी डॅमेज इज डन, मला कळतंय ते। मला खरं म्हणजे आधीराशी बोलायचं, पण ती माझ्याशी बोलायलाच तयार नाही का? बाहेर गेली ती। बाहेर? इतक्या उशिरा? तिला वेळेचं भान असतं का? मनात आलं गेली बाहेर, डोक्यावर बसली आहे ती सगळ्यांच्या, आणि तू बसवलेस तिला डोक्यावर। तरुण मुलीचे किती कुठे कसे लाड करावे हे जरा समजून घे ना समर। तू जरा तिला कंट्रोल मध्ये ठेव, जरा बोल तिच्याशी। अगं पण ती मला भेटली तर पाहिजे काकू। मी मगाशी तिच्याशी बोलायला गेलो, तिने दार सुद्धा उघडलं नाही। तेच ना,
बट कोणाचाही धाकच नाही ना तिच्यावर. आज तिचे वडील असते तर वागली असती का ती अशी? अशी हाताबाहेर गेली नसती, ती धाकात राहिली असती त्यांच्या. हे बघ, तू आता तिच्या वडिलांच्या जागी आहेस. वडील तिच्या नात्याने तू जरा तुझं ऐकायला लाव ना तिला. हे बघ, किती झालं ना तरी हे वय वेड असतं, मन ताब्यात नसतं. अशा वेळेला मोठ्याने थोडासा वाईटपणा घेतला ना तरी चालतं. नाही काकू, तुझं बरोबर आहे. अधीरा आली ना, मी बोलतो तिच्याशी. मग मी फोन लावतो अधिराला, बघतो काही कळतंय का म्हणून. आलोच. आणि अंशू, ती आली की मला कळव प्लीज. हो दादा. आजचा दिवसच वाईट गेला. कुठल्या मुहूर्तावर अधीराला बघायला आले ते? नेमका तू नव्हतास. नाही तर तू असतास ना समर. तर खरं सांगते, आज साखरपुडा अगदी अगदी ठरवूनच गेले असते ते. पण आता काय झालं ना, तो मुलगा गेला परदेशी. आता सगळं लांबणीवर गेलं. काकू, आय एम सॉरी, आय एम रिअली व्हेरी सॉरी. मी एक काम करतो, हवं तर मी स्वतः भेटतो त्या मुलाला जाऊन, किंवा मी अधीराला घेऊन जातो लंडनला. कर प्लीज, प्लीज काहीतरी कर प्लीज. करतो मी काकू, बघतो काहीतरी. आजचा दिवसच खराब आहे. ती बाई त्या गाडीच्या मध्ये आली नसती ना, तर तिचा विचार जरी आला ना डोक्यात, तरी रक्त खवळतंय माझं. समर, आता ना उगाच तो विषय घेऊन अपसेट होऊ नकोस. तिला भोगावं लागणार आहे सगळं. भोगावं लागणारच आहे. आणि असं भोगावं लागणार आहे ना, आयुष्यात परत कधीही कोणाकडनं पैसे उकळणार नाही ती बाई. एक मिनिट. हा बोला. हो, आय नो, येत आहेत सर. स्टाफ मीटिंग ठेवली होती आज, तर तू येतोयस का त्यांना उद्या यायला सांगू? येतोयस का म्हणजे? अरे म्हणजे तुझी चिडचिड झाली ना जराशी, म्हणून मी विचारतोय. काम करत राहणं हाच एकमेव चांगला उपाय आहे सगळ्या गोष्टींवरचा. कुठल्याही गोष्टीवर फक्त काम करत राहणं हा उपाय कसा काय असू शकतो मला कळतच नाही. कशावरचाही झोप हा सगळ्यात उत्तम उपाय आहे. मग तू झोप. असे डोळे उघडे ठेवून तू तेच करत असतोस. मी चल काही काय वाटेल ते बोलतो यार. काय अर्थ आहे का? कशाला बोलवून ठेवलं? आम्ही काय का आताच केलेली? आम्हाला काय कर. सानंदी, आई, आई सावकाश. बघ ना, सानंदी नुसतं बसवून ठेवलं का आल्यापासून. माणुसकीच नाहीये या लोकांना. बसून बसून नुसती पाठीला रग लागली, आड दुखायला लागली माझी. काहीच कळत नाही या लोकांना. असं बसवून ठेवायचं असतं. ताई 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 नमस्कार. ताई, बसवायचं आहे तर ते भळकुट्यावर कशाला बसवता हो? जरा खुर्चीवर बसवा की. खरंच आम्ही काही चोर नाही आहोत, आम्ही काहीच केलेलं नाहीये. खरंच आम्ही खूप चांगली माणसं आहोत. खरंच सांगते मी. आपण चांगली माणसं आहोत की नाही? आम्ही असं काहीच केलेलं नाहीये. अहो सांगते, ऐका ना जरा. बघा, माझी मुलगी उद्याची टॉपची मॉडेल आहे माहितीये. तिला असं पोलीस स्टेशन मध्ये कोणी बसलेलं बघितलं तर काय म्हणेल सांगा बघू. मग कशाला भानगडी करायच्या? भानगडी कसं बोलताय हो तुम्ही? मी तुमची तक्रार करेन ना. दोघातली तुटे ना